माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेजी, तुम्ही लाडक्या बहिणीसाठी सन्मान योजना आणली आणि माहेर दिलं हे तितकंच खरं आहे, परंतु माझं तुम्हाला एक म्हणणं आहे का महाराष्ट्राच्या लाडक्या जवळ्यासाठी काही केलेलं नाही आहे का, भाषासाठी काही केलेलं नाही आहे का, या भाषाला तुम्ही त्रास द्यायचं काम केलेलं आहे। आणि ज्या मुलींवरती बलात्कारासारखे असे गंभीर गुन्हे झालेले आहेत, जे छोटे छोटे लेकरं आहे त्यांच्यावरती हे बलात्कारासारखे गुन्हे झालेले आहे, ते या लाडक्या नातूसाठी किंवा भाषेसाठी तुम्ही कठोर कायदा करणार की नाही। संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेने विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे असताना शक्ती कायदा हा अंमलात आणला आणि तो मंजूर पण संगम बहुउद्देशीयच्या माध्यमातून झाला। जेव्हा हा कायदा मंजूर झाला परंतु आजही अस्तित्वात आला नाही, हा जर कायदा मंजूर झाला असता 21 दिवसात बलात्काऱ्यांना फाशी मिळाली असती। त्या संदर्भात आपण महाराष्ट्राच्या जनतेला काहीतरी एक मार्गदर्शन करावं आणि शक्ती कायदा हा जेणेकरून ताबडतोब अंमलात आणावा। आपल्या जिथं कुठं महाराष्ट्रामध्ये अशा सभा होतील किंवा होत असेल तर अशा मुख्य रस्त्यावरती किंवा या समृद्धी महामार्गावरती लाखो करोडो लोक या रस्त्याने जाणे न करतात। हे तुमच्या महाराष्ट्राचे लोक नाही तर इतर सुद्धा लोक असतात आणि प्रत्येकाला अडचण असतो आणि काही कामानिमित्त त्यांनाही सुद्धा जावं लागते, तर अशा लोकांना तकलीफ देण्याचं काम करू नका। तुम्ही दोन्ही रोड हे ब्लॉक केलेलं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। असा एखादा रोड सुद्धा तुम्ही चालू करू शकता आणि कुठेही लोक प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी संविधानाने हे आपल्याला सांगितलेलं नाही आहे का जनतेला त्रास द्यायचं काम हे शासनाने किंवा संविधानाने आपल्याला शिकवलेलं नाही आहे, आपल्या सनातन धर्माने आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलेलं नाही आहे। हे अत्यंत चुकीचं आणि निंदनीय बाब आहे। या गोष्टीचं आम्ही संगम न्यूज नेटवर्क इंडियाच्या माध्यमातून आम्ही खंडन करतो। मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले, इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा।